सर उठा ना, हे बघा काय, माझ्या आईचे घुंगरू कालपर्यंत हरवले होते ना, सापडले बघा तरी, उठा उठा. काय सांगताय? नाही, तुमची विल पॉवर खरंच स्ट्रॉंग आहे. काल रात्री तुम्ही फक्त विचार केला आणि घुंगरू सापडले. आई, आजपर्यंत या घुंगरांशी बोलून मी माझ्या मनातलं सगळं तुझ्याशी शेअर करत आले. तू मला माणसं जपायला शिकवलीस, नाती जपायला शिकवलीस. मी सुद्धा माणसं जपली, नाती जपली. पण मग आज मला एक प्रश्न पडलाय. जेव्हा आपण जपलेल्या माणसांमध्ये वाद निर्माण होतात, दुरावा तयार होतो, तेव्हा आपण काय करायचं? म्हणजे कुठल्या माणसाला जपायचं, कुणाला धरून ठेवायचं, ह्याची निवड कशी करायची हेच कळत नाहीये. हा खूप मोठा प्रश्न समोर उभा राहिलाय आई. म्हणजे जेवढे मला तात्या हवे हवेसे वाटतात ना, तेवढेच राजवर्धन सरही मित्र म्हणून हवे हवेसे वाटतायत. मला उत्तर हवंय आई, काय करू? मॅडम, नेहा, आजच्या माझ्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करून टाक. मी घरी चालले. का मॅडम, तुमची तब्येत ठीक नाहीये का? नाही, मी बरी आहे, पण तरी मीटिंग्स कॅन्सल कर. मॅडम, तुम्ही म्हणालात तशी कावेरी मॅम साठी केबिन बनवायला घेतलीये. तुम्ही एकदा ती जागा बघून घेतलीत तर? तुला जे योग्य वाटेल, तर ठीक वाटेल तसं काम करून घे. ओके. हा, फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत कावेरी परत येत नाही तोपर्यंत त्या केबिन मध्ये कोणीही बसता कामा नये. हो मॅडम. केबिन बनवायची होती ना? हो. आम्ही त्या केबिनच्या कार्पेंटरच्या कामासाठी आलो. हो ठीक आहे, ठीक आहे. आधी गोळी. हो मॅडम, ही आपल्या कावेरी मॅडमने सुरू केलंय. कसं आहे ना, आपल्या संस्कृतीमध्येच आहे ना, आलेल्या पाहुण्यांना गुळ आणि पाणी द्यायचं. मुळात विषय असा आहे की उन्हातून आल्यावर गुळ खाल्ल्यामुळे ऊर्जा मिळते, ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये राहतं. असं ना, गुळाचे खरं तर बरेच फायदे आहेत. गुळपाणी ऑफिसात आल्यावर एकदम भारी आहे. मग आईची आठवण झाली बघ. उन्हातानाचं घरी गेल्यावर आई असंच गुळाचा खडा आणि पाणी ठेवायची हातात. तुमचं ऑफिस खरंच भारी हो. आमच्यासारख्या कामगारांना दुसरीकडे कुठे साधं पाणी पण नाही विचारत. तुम्ही हे गुळ पाणी देऊन आम्हाला तुमचं पाहुणच केलं बघा. आता आम्ही पण तुम्हाला डिस्काउंट देणार आहे. अरे वा. काय हो ना? देऊ ना, मग काय. हे माझं घर, राहा तुम्ही 2 दिवस इथे हा, आणि अगदी आराम करा. मला पण नाही येत या घरी झोप. मग मी काय करते माहितीये, माझ्यासाठी आई अंगाई गायची ना, ते आठवते. मी गाऊ का तुमच्यासाठी? आई काय? तुझा चेहरा का असा पडलाय? कसलं टेन्शन आहे का?
सांग ना मला. पार्टीला यायची परमिशन देऊन काही उपकार करत नाही आहात माझ्यावर. काही नाही, मला बोलू दे. खर तर ना मला इथे थांबायचंच नाहीये. या धिंगाण्यापेक्षा एक शांत समुद्रावर जाऊन बसणं खूप परवडेल मला. इतक्या वेगाने काम अलीकडे होत नाही माझ्याच्याने, म्हणूनच मी असिस्टंट ठेवली माझ्यासाठी. असिस्टंट? हा ग, ये. तुम्ही मला कबूल केलं होतं. इन्व्हेस्टर्सचा जर पॉझिटिव्ह रिप्लाय आला तर तुम्ही मी जे म्हणेन ते करा. राजवर्धनने एकदा शब्द दिला म्हणजे दिला. ठीक आहे, मग आजपासून सिगरेट सोडायची. स्मोक करत नव्हतो मी. हो का? बर, हा. टाका ते पाकिट. आपल्या नात्यावर झालेल्या आरोपामुळे आपल्यातली मैत्री आपण जपू शकू की नाही ते ठाऊक नाही. आपल्या मैत्रीचं प्रतीक असलेला हा धागा मी आणलाय. तो कायम तुमच्या सोबत राहील. या घटनेपूर्वीची आपल्यातली मैत्री कायम स्मरणात ठेवेल. कोण आहे मी तुमची? तुझी हिंमत कशी झाली माझ्या पोरीचा हात पकडायची? आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, नाही तर. तात्या प्लीज प्लीज नको. ए, दिसत नाही का? नीट चालव गाडी. काय झाली का तयारी? नाही का? कावेरी कुठे आहे? ती नाही बसली जेवायला? नाही येते ती जेवण. का? अहो दुपारी पण नाही जेवली ती. अहो का करताय तुम्ही असं? तुम्ही ना एखादी गोष्ट उगाचच खूप अडवून धरताय. तुमच्या असल्या हट्टी स्वभावामुळे ना आजारी पडेल ती. बघ ना, उगाच लाडून धरताय. मी म्हणते जाते शहरामध्ये ना तर जाऊ दे ना. चार पैसे कमवते तर कमवू दे, पण तुम्हाला नको. पण मी म्हणते उगाच कशाला ताणून धरता? हा हा, असा आडमोठेपणा बरा नव्हे हो. असा न पोरीला गमून बसाल एक दिवस. हो, तुम्ही लक्ष घालू नका हा यात. तुम्ही शांत राहा, तेच बरं होईल. हा, मला कुणीही काहीही सांगायची गरज नाहीये.
तुम्ही कुणीही यात पडू नका. हा, मग का उपाशी म्हणून द्यायचं तिला? तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना. मी हे सगळं सांभाळायला समर्थ आहे. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही बसा आणि निवांत जेवा. हा, त्यांचं असं म्हणणं आहे की यापुढे ते काकूंना कधीच मुंबईला पाठवणार नाही. तुला माहितीये हे सगळं कशामुळे झालंय? तुझ्यामुळे झालं. तू कायमच खोट्या माणसांना जपत राहिलीस आणि त्या माणसांना जपण्याच्या नादात तू काकूंना गमावलेस. आज हरलीस, तू हरलीस. आज तुझ्यामुळे काकूंसारखी व्यक्ती माझ्या आयुष्यातून कायमची गमावली आहे. यापुढे तुझा आणि माझा संबंध संपला. राज, राज, तुला हवं होतं ना मी परत यावं. हे परत आलं. पण एक लक्षात ठेव, हा तो राजवर्धन नाही, जो काकूंनी माणसात आणला होता. हा तो राजवर्धन आहे जो त्या माझ्या आयुष्यात येण्याआधी होता. तो राजवर्धन त्यांच्यासोबत कायमचा निघून गेला असं समज. तू काकूंसारखा त्या राजवर्धनलाही गमावलंस. इथे असेल पण तुझा आणि माझा पुढे काहीच संबंध नसेल. मी इथे असेल, तुझ्या सोबतच असेल, पण माझा आणि माहेरच्या चहाचा काहीच संबंध नसेल. त्या लोकांना जपण्यासाठी तू माझ्या आणि तुझ्या आयुष्यातून कावेरीसारखी व्यक्ती गमावलीस. याची तुला आठवण होत राहावी म्हणून मी इथे राहीन. तुला सतत जाणीव होत राहावी, दिसत राहावं तू काहीतरी महत्वाचं गमावलंयस म्हणून मी इथे राहीन. पण यापुढे चुकूनही माझ्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नकोस, कारण हा तोच राजवर्धन आहे जो तुझं काहीच ऐकत नव्हता. ज्याला माणसांची किंमत नव्हती, नात्यांची किंमत नव्हती. सो कॉंग्रॅच्युलेशन्स आई, तुला हवं तेच झालं. तुझा राजवर्धन परत आलाय. राज, सॉरी आई, I don't have time. मला पार्टी करायला जायचं आहे.
जस्ट लाईक ओल्ड डेज. राज राज थांब, ऐकून घे ना माझं. राज 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 थांब, ऐक माझं. राज राज ऐक ना माझं. राज अजूनही वेळ गेलेली नाहीये. गुहागरला नक्की काय झालं सांग ना मला. ते बघ, आपण दोघेही जाऊ तिकडे. आपण सगळ्यांशी नीट बोलू, ते ऐकतील आपलं. मी स्वतः येते तुझ्या बरोबर. मी कावेरीच्या बाबांची बंधरणी करते. ते माझं म्हणणं ऐकून घेतील आणि बघ सगळे गैरसमज दूर होतील. बस बस आई. देवा, तात्या बरोबर आहेत, राजवर्धन सर बरोबर आहेत की रत्नमाला मॅडम बरोबर आहेत हे मला नाही माहिती. ह्या सगळ्यात कुणाची चूक आहे ते सुद्धा मला माहित नाही. पण ज्या माणसांवर मी जीव लावलाय आणि ज्यांनी माझ्यावर जीव लावलाय त्या सगळ्यांना कायम सुखरूप ठेव, सुखी ठेव. एक दोन नाही, 3दा प्रयत्न करून झालेत माझे, पण तात्यांनी नाही पाठवलं काकूंना. तुला माहिती आहे या सगळ्यात काय झालं? काकूंना खूप त्रास व्हायला लागलाय. त्या हात सोडून म्हणाल्या मला, तुम्हाला आपल्या मैत्रीची शपथ, प्लीज माझ्या आयुष्यातून निघून जा. मला आयुष्यात वाटलं नव्हतं ते असं कधी म्हणतील. माझ्या आयुष्यातून निघून जा असं म्हणाल्या त्या. आणि या सगळ्याला तू जबाबदार आहेस, तू. त्या दिवशी ह्या नाटकी लोकांची बाजू न घेता जर कंप्लेंट मागे घेतली असतीस ना, तर आज त्या इथे आपल्या सोबत असतात. राज 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 ऐक. राज राज काकी प्रयत्न करूनही जे मिळत नाही ते आपसूक हातात पडतंय, तर तुला दुर्बुद्धी सुचतीये काय? अरे चक्कर येत असेल, हार्ट अटॅक येत असेल तर येऊ दे ना, जाईल एकदाची वर.